राज्यात लवकरच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका. प्रभाग रचना प्रक्रियेला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात. ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग. महाराष्ट्र राज्यात लवकरच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी राज्य शासनाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला असून 20 फेब्रुवारी 2026 पासून या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार असून प्रभाग रचना हा निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. गावांचे नकाशे अंतिम करण्यासाठी गुगल अर्थचा वापर करण्यात येणार असून तहसीलदारांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत तलाठी व ग्रामसेवक प्रत्यक्ष पाहणी करून गावातील प्रभागांच्या सीमा निश्चित करणार आहेत. यानंतर 23 मार्च 2026 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. 7 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार असून नागरिकांना आपली मते व हरकती नोंदवण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. 13 एप्रिल 2026 पासून हरकती स्वीकारल्या जाणार असून 21 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. त्यानंतर जिल्हाधिकारी 28 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम निर्णय देणार आहेत. 4 मे 2026 रोजी प्रत्येक गावाची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार असून त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील ग्रामीण भागात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला आतापासूनच वेग आला असून स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आली आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज.